ठेवते मी. लय भारी शाळा भरेल बघ वाड्यात. एकदा बघून घेतीस का? आता हे बघ सगळी गावकर आली की अशी इथं समजी बसूया. हा तो तिथला दिवा काढूया आणि घंटा तिथं मस्तपैकी अडकूया. म्हणजे शाळा सुटली आणि शाळा भरली की अशी टान टान तू घंटा वाजू. हा अरे वा वय काय एक इकडं ये. अरे मी काय घंटा वाजवणार वाटतोय. अहो ए राणादा तू आता तसं बी शाळा शिकायचं नाही म्हणतोस बरोबर. बरोबर मग आता तुला घंटा वाजवायचं तर काम करायला पाहिजे. काय रे पोरानो कसला एवढा दंगा चालवलाय. काय नाही गोदक का तेपासून आपल्या घरात शाळा भरणार आहे बघ. चांगलं आहे की माझी काही मदत लागली तर सांगा रे पोरानो. गोदक्का लय भूक लागली बघ. गोदक का घरात येणार लोकांना असं खायला प्यायला दे की समजे कशी खुश झाली पाहिजेत काय. राणादा त्या बायका आपल्याकडे शिकायला येणार आहेत खायला नव. वय वय अरे शिकायला येणार आहेत ना. गप्पे मी काय म्हणतो ते तुमच्या शाळेत काय असतं ते खिचडी देतात ना व तसं काहीतरी करूया काय. हा म्हणजे खायचं नादानं का होईना समजे शिकायला येतील. हा खायच्या नादात यायला काय सगळी तुझ्यासारखी खादाडी असतात वय. अरे तुझं गोदक का जो खायला आला ना व याला एक तुकडा बी देऊ नकस. आम्ही आमच्या वहिनींकडनं घेऊ आणि तसं बी तुला कोण विचारत बी नाही. ए बस बस आता अजिबात दंगा नकोय. आपण वर्ग कुठे भरवायचा ते ठरवूयात. अहो इथंच बरोबर की इथं कसं जरा गार वाटतंय. हा चला आता आपण आपली शाळा तयार करूया काय. अरे हा काय चला डेरकुटे तक्ते करूया काय ते घेऊन. तुम्ही जा. नाही तुम्ही जा. जा नाही जा तुम्ही. अहो फळा घेऊन येता का. अहो जाताय ना. होय ये बरकत. हा हे आणून दे की. हा आपल्याला यावर पाडे लिहायच्यात बरं का. नीट रेषा मारून दे मी लिहिते मग. जरा मोठ्या अक्षरात बनवा की. ती संजयची आजी पण येणार आहे शिकायला. तिला बारकी अक्षरे ओळखत नाहीत. वय वय गप बसतो का तू. मी शिकवणार आहेस का तू. आलाय मोठा शहाणा. तुम्ही बी नाही आणि मी बी नाही. आमच्या वहिनी शिकवणार आहेत. बरं बरं आलाय मोठ्या वहिनीचा लाडका. आता रिझल्ट लागून गेलाय नाहीतर नापासच केला असतं मी तुला. हे बघ
लाव. ये मग. अंजलीबाई लिहिताना बी सुंदर दिसायला. काय जादू आहे हेच कळना झालं. अहो नाही त्याला काय लागत नाही तसं. लावलं. होय काय हे घे लाव तूच. बघा. अननस. आई. हा. आहे की नाही सोपं? होय आपण ते तुमच्यासाठी सोपं आहे, माझ्यासाठी लय अवघड आहे. तुम्हालाही जमेल. या एकदा लिहून बघता. नाही नको, मी कधीपासून शिकणार ते सांगितलं नाही अजून. उगाच बळच घालू नका मला यात. राणाजी, खरंच हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं. अंजलीबाईनं वाड्यात शाळा सुरू करून दिली आहे, पण उद्या मलाच शिकाय बसावं लागलं नाही म्हणजे झालं. अंजली, झाले बघ तक्ते करून. बघून घेतेस काय? छान झाली सगळी तयारी. आम्ही असल्यावर होणारच की. वय वय. हा आणि मी बी. तुला कुठे कळते रे शाळेतला? कळेल, कारण आता तेही शिकणार आहेत शाळा, हो ना? खरंच का राणादा? हा? हा? आता राणादा शाळा शिकणार आणि मास्तर होणार. लय भारी. काय मग मास्तर, कुठला धडा शिकवणार आहे? जेवला काय मास्तर? अरे तुझ्या ओ मारकुटे मास्तर. तुम्ही असं ऐकणार नाही. तुम्हाला ते एक एक फटका दिला पाहिजे. काय माझ्या रानाला चिडवतायसा? अरे एक नाही एक दिवस तेव्हा मास्तर होणारच की. चला घ्या, खाऊन घ्या. हळू हळू. ये साहेब, तुम्ही जो डाव खेळेल ते तुमच्या अंगलटच कसं यायलंय हो? शाळेत एकतर तुम्ही ती जागा मिळू दिली नाही म्हणून त्या मास्तरीने या घरात शाळा भरवली. तुम्ही का नाही एकदाची काय ती पूजा करून घ्या. तुमच्या हाताला तर काय यशच येणं झालंय बघा. या बाईला काय अक्कल हाय का नाही? गायकवाडांचा वाडा का धर्मशाळा? तेच तर. आता सकाळ संध्याकाळ ते पाडण ते बाराखडे ऐकून ऐकून माझं कान किर होणार बघा. मला तर अजिबात शिकायची इच्छा नाही बघा. तरी बी मला असं वाटायला मी आपला पण शिकणार इथं बसून. तुम्ही का नाही तायसा उगा त्या हेड सराला फोन केला सा आणि त्या शाळेतली कटकट इथं आली. तुमचं कसं होणार होत तायसा? चंदे गप बस, नाही तर थोबाड फोडी ना. उद्याचं उद्या काय ते बघू. तू निघ, जा इथनं जा. नाही, मी नाही जाणार इथनं. मी इथंच थांबणार. तुम्ही उगा रागाच्या भरात काय बाय करून घ्यायची. मग मी पप्पासनी काय सांगू? चंदा, तू
गप बस, खरंच थोबाड फोडीन आता. निघ इथनं, निघ. जा जा जा. खुळ्या डोसक्याची. सूरज, हे समज काय चाललंय? तू काय बोलत का नाहीस? अगं शाळा भरणार आहे उद्यापासून आणि वहिनी शिकवणार आहे समदेशनी. काय बोलायचं याच्यात? गायकवाडांचा वाड आहे का धर्मशाळा ही? असं कुणी बी घरात आलं तर कसं चालेल बरं? हे बघ, वहिनी चांगलं काम करायला आता उगाच खोडता घाल नको याच्यात. डोमलाचं चांगलं काम. माणूस रिकाम टेकडा असला का नाही की त्याला असलं काय बाय सुचतंय. इथं घरातली समधी कामं करून करून आमचा पार जीव चाललाय आणि त्या मास्तरडीला ही तेरा सुचायल्यात होय. लय आली कामाची. गप्प बस तिथं. आणि उद्यापासून मी बी मदत करणार आहे वहिनीस, नाहीतर बसून कटाळाच येतो इथं. तू बी तेव्हा या मास्तरडीला काय समद्यांवर भानामती केल्या का काय समजणच झालंय आमासनी. हे बघ सूरज, मी तुला सांगण्यात काय पॉइंटच नाही. तुझी तकडी ऐकल्यापेक्षा बाहेर गेलेलं बरं. ऐक सूरज, गप्प बस सूरज. तिथं. देवा, उद्या काय बी करून या मास्तरडीच्या शाळेचा इस्कोट होऊ दे रे बाबा. एवढं एक फक्त आमचं ऐक. अरे थांब थांब थांब, कुठं चालायस धाडधडात? का? अरे एवढं कलर मारतो ते दिसत नाही मी खुळ्या. एवढ्या गडबडीत कुठं चाललायस? चुकलं बाबा. अरे नाही बघितलं मी. हा, अरे किती वेळ झालाय? अरे आजच्या समजा काय करायलास? जा की घरला. अरे माझ्या वहिनीची शाळा सुरू होणार आहे. मला लाख कामं पडू द्यात, मी करणार की. आता तू बी एवढी कामं करायलायस ना, मग एवढ्या चांगल्या कामाला माझा हातभार लागतोय तर लागू दे की. वार ए हा, तू सच्चा दोस्त आहेस बघ माझा. आता अंजलीबाईंची शाळा लई भारी सुरू होणार बघ. अरे होणारच की. तू एखादी गोष्ट मनाव घेतलीस की ती भारीच होणार. अरे मी एकट्यानं कुठं केलंय? अरे गोदक्का, तू, अंजलीबाई, रेणूबाई, अरे आणि आपली पैलवान गँग. अरे समद्यांमुळे होते हे. अरे तू पुढाकार घेतलास म्हणजे तुझ्यामुळे झाले सगळे. कशामुळे का होईना, पण जे होते ते चांगले होते ना. होय, मग बस आहे, गावचं भलं होणं महत्वाचं. राणा, आता तू तुझं बी स्वतःचं भलं करून घे. हा, माझं भलं कशाला? अरे आता एवढी शाळा सुरू झाल्या तर तू बी 4 अक्षर शिकून घे. हा, कशाला? मला शिकायची काय बी गरज नाही. तुला नसेल गरज तरी बी तू शिकून घे. अरे आता एवढी समजी तयारी करतोय ती काय फुकट आहे व्हय? हे बघ, तू बी स्वतःचं भलं करून घे आता. हा, हे बघे, भलं होऊ दे नाही तर वाईट, हे मला शाळेच्या यज्ञात अडकायचं नाही परत. बरं बाबा, तुझं राहू दे, पण त्या वाळकात आणि कलिंगड्याचं तर भलं कर. अरे 2 दिवस सांगतोय गाडी आण म्हणून, तुझं काय लक्षच नाही. आता ती भाड्याची गाडी बघितली, तिने पैसे घेतलं आणि तो आता नाटक करायला लागलाय. आता ही पोती काय मी खांद्यावर घेऊन जाऊ? याची काय गरज नाही. उद्याच्या उद्या दारात करकरीत. करकरीत काय रे? काय नाही, ते कळवू द्या. आणि हा, तुझी वाळक कलिंगड बी पोचली यार्डात. अरे पण कशी जातील ते सांग की. केलीये मी सोय. काय सोय केलीस आता सांगतोस काय? उद्या सांगतो. अरे काय भाव खायलायस सांग की आता. गप सांगतो की उद्या. अरे सांग म्हणतो ना, सांग आताच्या आता सांग मला. हे बघे, मी अजून कुणाला सांगितलं नाही, पहिल्यांदा तुलाच सांगतोय. पण कुणाला सांगणार नाहीस ना? आज पातूर कुणाला काय सांगितले का मी? गप सांग. ते आबा मला लग्नाचं सरप्राईज देणार आहेत उद्या. लग्नाचं कसलं सरप्राईज? त्याचं काय झालं, त्या आबा सारखं मागे लागलं होतं, काहीतरी द्यायचंय काहीतरी द्यायचंय. लगीन झाल्यानंतर हनीमूनला कुठे लांब गेलो नाही ना. मग आबा म्हणलं तुला काहीतरी गिफ्ट द्यायचंय म्हणून ती टाटाची काय ते नवीन झेनॉन आले ना काय ती योद्धा, अरे ती देणार आहेत. अरे काय मर्दा राणा तू. अरे एखादं चांगलं गिफ्ट मागाय सोडून ही असली कसली गाडी मागितलीस? खुळायस काय? अरे ही काय साधी सुधी गाडी नाही, टाटाची नवीन झेनॉन योद्धा आहे. काय एवढं खास आहे रे या गाडीत?
काय खास आहे? हा अरे ऊन वारा पाऊस काय बी असू दे, चिखल माती अरे कसं बी असू दे, हे शेतीचा माल पोचवणार म्हणजे पोचवणार. हा आणि ते आपलं भाजीपाला फळ अरे काय बी असू दे, बियाणं असू दे, हे समजा माल टायमात पोचवणार म्हणजे पोचवणार. अरे म्हणजे तुझ्या वाणीत आहे म्हण की योद्धा. बघे तू उद्या फक्त तयारीत राह काय. आपल्याला तो योद्धा घ्यायला जायचंय. अरे लई मॉडर्न गाडी आहे ती, काळाप्रमाणे आपण बी मॉडर्न व्हायला पाहिजे ना. होय होय राणा, शिव योद्धा येणार म्हणजे आता तुझं बी काम कमी होणार म्हण की. होय होय ना. मग आता एक काम कर, आता तू बी जरा मॉडर्न हो आणि जरा त्या शिक्षणाकडे बी ध्यान दे. अरे तुझ्या कलर राहिलेला मारून घे. काय बघता? कुठं काय काय नाही. बघायचं तर असतं, उगाच नजर चोरता. आता काय खोटं सुद्धा बोलायला लागलात? अहो नाही, म्हणजे कसं आहे, खरं तर बघत होतो मी. काय बघत असता? हा ते तुमची चंद्रकर टिकली, अहो ती लावली की नाही, तुम्ही एकदम भारी दिसता. चला काहीतरीच तुमचं. अहो खरं सांगतोय मी, पाहिजे तर कुणाला विचारा. हा मी कशाला कोणाला विचारू? मी सांगतोय तर समजा तुम्हाला खोटच वाटतंय ना. काय? हेच की चंद्रकर टिकली लावली की तुम्ही एकदम भारी दिसता.